या युद्धाला आखाती देशांमध्ये हल्ले करून का आणखी एक वेगळं स्वरूप दिलं? त्यामध्ये मुख्य कारण जे आहे ते अमेरिकेचे सगळे लष्करी तळ ही छोट्या राष्ट्रांमध्ये आहे. पॉलिसी बाजूला ठेवली, परत युरेनियमचा साठा वाढवायला सुरुवात केला, अण्वस्त्र तयार करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्या वेळेत जाणं ही आपली चूक होती, पण मुळात ज्ञानेश्वरांच्या पसायदान ओठावरती घेऊन जगणारं राष्ट्र नाही. म्हणजे आता विश्वात मग देव बनणारा राष्ट्र आहे. आणि तिथे जाऊन जर माझ्या देशाचे पंतप्रधान जर म्हणत असतील की सगळे आनंदी राहा, यात काहीही गैर नाही आहे. मी संदीप चव्हाण आहे, आपण पाहत आहे LS मराठी. सध्या जगभरात चर्चा आहे ती मध्य पूर्व आशियातील युद्धाची, अर्थात इराण इस्रायल आणि इस्रायलच्या बाजूनं अमेरिका. आणि मग यांच्या या युद्धाच्या भडक्यात खरं तर अख्खं जग होरपळलंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताबाबतच बोलायचं म्हटलं तर या युद्धाची झळ आता आपल्या अगदी भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या शेताच्या बांधापर्यंत येऊन पोचली. तेल साठ्याचा विषय तर वेगळाच आहे. शिवाय आपले नागरिक जे इतर ठिकाणी परदेशांमध्ये अडकलेले आहेत त्यांना सोडवण्याची भूमिका, या सगळ्याच गोष्टींचा विचार पाहता या युद्धाचा परिणाम आपल्या भारतावर नेमका काय होतोय या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आजचा युद्धाचा 6वा दिवस आहे आणि इराण, इस्रायल, अमेरिका या तिन्ही देशांच्या वेगवेगळ्या जरी भूमिका आत्ता असल्या तरी खरं कारण नेमकं काय आहे जेणेकरून हे युद्ध पेटलं याचं उत्तर देखील आपण शोधणार आहोत. आणि याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अनंतराव पवार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर श्रीकांत देशमुख, ज्यांचं इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधावर देखील पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यांनी या मुळातच गल्फ कंट्रीज संदर्भामध्ये वेगवेगळे संदर्भ देऊन आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. चला तर मग भेटूयात डॉक्टर श्रीकांत देशमुखांना. देशमुख सर, आपलं LS मराठीच्या या विशेष मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध आहे तुमचं पुस्तक, त्यामुळे तुम्हाला मुळात इंटरेस्ट आहे तो आंतरराष्ट्रीय घडामोडी काय आहेत आणि त्याचा पुन्हा परिणाम आपल्या भारतावर काय होतो. मला पहिल्यांदा किंवा आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की नेमकं जे युद्ध आता सुरू आहे इराण, इस्रायल, अमेरिका, आणि याचा परिणाम जो भारतावर आता हळूहळू दिसायला लागलाय, या युद्धाचं मूळ कारण काय हे पहिल्यांदा सांगतो. खरं तर आत्ता समकालीन राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आपण आज चर्चेला घेतलेला आहे. या विषयाच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा पाहतो तेव्हा हा जो विषय आहे इराण, इस्रायल आणि त्याचं जगाच्या एकूण राजकारणावरती, अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे, तर या युद्धाची पार्श्वभूमी ही सुरुवातीच्या काळामध्ये एक मर्यादित क्षेत्रापर्यंत होती. पण जेव्हा अमेरिका त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि त्याची व्याप्ती ही जगभर झालेली आहे, तर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं जगामध्ये इतर अनेक राष्ट्रांवरती त्याचे आर्थिक परिणाम हे डायरेक्ट दिसू लागलेले आहेत. जरी आपण बॉर्डर्स जरी त्या राष्ट्राशी जोडलेले नसतील तरी याचा मुख्य परिणाम जो आहे तो या सगळ्या राष्ट्रांवरती आपल्याला एक जाणवतो. तो म्हणजे की आज तेलाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल. आणि इंधनाच्या माध्यमातून त्याचबरोबर शेअर मार्केट्स आहेत, त्याचबरोबर महागाई आहे, रुपयाचा आर्थिक स्तर घसरणं आहे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा होणार आहे. नक्की. आजच जर आपण $1 म्हटलं तर ₹92.20, आणि जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर ते शतक पण करू शकेल आणि निश्चितच त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. तर मला एक पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं की मुळात इस्रायल आणि इराण, खरं पाहिलं तर या दोघांमधलं शत्रुत्व आणि मग त्यातनं सुरू झालेलं युद्ध, त्यात अमेरिकेला मध्ये पडण्याची गरज काय होती? का अमेरिका आपली पोळी भाजून घेते? नेमकं काय कारण हे समजावून. खरं तर याच्यात एक अगदी थोडक्यात सांगायचं एक थोडीशी पार्श्वभूमी आहे याच्या मागे, आणि ते शॉर्टकट जर तुम्हाला सांगायचं असेल तर इस्रायल आणि इराण यातला जो संघर्ष आहे, पॅलेस्टाईनचा हा त्यांचा मुख्य मुद्दा जो सुरुवातीचा होता, अगदी ब्रिटिश साम्राज्याच्या काळापासूनचा तो संघर्षाचा विषय होता. पण अलीकडच्या काळामध्ये त्याचं जे व्यापक स्वरूप जे झालेलं आहे ते फक्त एखाद्या धर्म किंवा पंथ हा विषय नसून न्यूक्लिअर पॉलिसी जी आहे, शस्त्रास्त्र स्पर्धा आहे, याला कुठेतरी तडे जात आहे. आणि सत्ता संतुलनाचा जो सिद्धांत आहे किंवा बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतो, हे कुठेतरी डिसमिस होत आहे. आणि 1979 मध्ये आपण बघितलं तर इराणमध्ये रेव्होल्युशन झालं, क्रांती झाली, आणि त्याच्यानंतर ज्या सत्ता आल्या
त्यामध्ये ज्या व्यापक पद्धतीने त्यांची पॉलिसी राबवली गेली त्याला कुठेतरी बंधन म्हणून 2015 मध्ये हे GYPOT ऍक्ट केला, करार झाला. तो अर्थातच तो जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राममध्ये असं सांगितलं गेलं की याच्यानंतर युरेनियमचा साठा हा इराण करू नये. आणि त्या काळामध्ये त्यांनी जी अटी होत्या त्या थोडक्यात मान्य केल्या. म्हणजे काय मान्य केल्या की आम्ही यानंतर युरेनियमचा साठा इराण करणार नाही. पण नंतरच्या काळामध्ये ते कशासाठी केलं त्यांनी, त्यांच्यावरचे जे आर्थिक निर्बंध लादले गेलेले होते ते निर्बंध कुठेतरी शिथिल व्हावे आणि शिथिल झाल्याच्या नंतर इराणला जगाचा सगळा व्यापार मोकळा होईल. पण नंतरच्या काळात त्यांनी ती पॉलिसी बाजूला ठेवली, परत युरेनियमचा साठा वाढवायला सुरुवात केला, अण्वस्त्र तयार करायला सुरुवात केली आणि मग एक जे भीतीचं वातावरण किंवा शस्त्रास्त्राचा साठा जो मोठ्या प्रमाणात वाढला त्यातून मग अमेरिकेला कुठेतरी त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि या युद्धामध्ये त्यांना उतरावं लागतं हे दिसतं. आणि ज्यू वंशीय ही जी काही संकल्पना आहे किंवा धार्मिक संकल्पना आहे हे पॅलेस्टाईनच्या उदयापासून म्हणजे पॅलेस्टाईनचा संघर्ष तिथूनच हा सगळा प्रश्न त्यांच्या बाजूने सुरू झाला आणि साहजिकच इस्रायल हे अमेरिकेच्या बाजूने जाणं हे अपेक्षित होतं आणि अमेरिकेला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे गरजेचं होतं. बरं, मग आता जसं इस्रायल आणि अमेरिका ही एकत्रितरित्या किंवा संयुक्तरित्या आता इराणवर हल्ले करतायत किंवा प्रत्युत्तर देत आहेत त्याला, पण मग इराणनं या युद्धाला आखाती देशांमध्ये हल्ले करून का आणखी एक वेगळं स्वरूप दिलं? आता उदाहरणार्थ जॉर्डन, कतार, UAE यासारख्या ठिकाणी जर तुम्ही दुबईवर सारख्या ठिकाणी जर हल्ले करत असाल तर विनाकारण यांना आपल्या युद्धात ओढण्याची गरज काय होती? आखाती देशांवर हल्ले करण्याची गरज काय होती? आता आखाती देश ही खरी तर छोटी राष्ट्र, त्यामध्ये मुख्य कारण जे आहे ते अमेरिकेचे सगळे लष्करी तळ ही छोट्या राष्ट्रांमध्ये आहेत आणि इराणला हा मेसेज द्यायचा आहे की मी तुमचे जे लष्करी तळ आहे त्या आखाती राष्ट्रांमध्ये, गल्फ कंट्रीमध्ये या सगळ्यावरती मी अटॅक करेन. आणि हा अटॅक हा डायरेक्ट जरी त्यांच्यावरती नसेल तरी त्यांच्या प्रतिष्ठेवरती, त्यांच्या संरक्षण क्षेत्रावरती केलेले हल्ले आहेत. इराणला हा मेसेज द्यायचा आहे, हा शॅडो वॉर म्हणतो आपण याला. या युद्धाच्या माध्यमातून अमेरिका या छोट्या राष्ट्रांना कुठेतरी अस्थिर करू शकतो आणि या राष्ट्रांची मध्येच गंमत अशी झालेली आहे ते ना इराणला डायरेक्ट विरोध करू शकतात ना अमेरिकेला विरोध करू शकतात, कारण अमेरिकेचं संरक्षण क्षेत्र, अमेरिकेचे जे डिफेन्स आहे हे सगळं यांच्यासाठी काम करतं. आणि प्रॉक्सी वॉर जो आहे संकल्पना, प्रॉक्सी वॉरमध्ये इराणनी इराण पुरस्कृत ज्या काही संघटना आहेत या संघटना या छोट्या राष्ट्रांना, आखाती राष्ट्रांना नेहमीच कुठे ना कुठे त्यांना त्रास देण्याचं काम जे करत आहेत त्यांना रोखण्यासाठी त्यांना अमेरिका पाहिजेच आहे. म्हणजे आपण प्रॉक्सी वॉरमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या दहशतवादी संघटना आहेत या काही इराण पुरस्कृत नाही आहेत. ह्या ज्या संघटना आहेत या इराणच्या पाठबळावरती, अर्थातच त्यांना आर्थिक मदत असेल, तंत्रज्ञानाची मदत असेल, ही सगळी मदत या संघटनांना इराण करते आहे आणि हे नको आहे. पण तुम्ही गल्फ राष्ट्रांमध्ये राहताय, तेल उत्पादन करणाऱ्या राष्ट्रांच्या समूहामध्ये राहताय आणि तुम्ही त्या भागातल्या एका प्रमुख राष्ट्राला अर्थातच इराणला तुम्ही डायरेक्ट विरोध करणं ही आखाती राष्ट्रांना परवडणारी गोष्ट आहे. आणि इराण मग अमेरिकेला विरोध करायचं म्हणून त्याच्या लष्करी तळ आहेत त्याच्यावरती तो डायरेक्ट अटॅक. म्हणजे इकडं आग तिकडं काही अशी परिस्थिती आता या आखाती देशांची झालेली आहे की जावं तर कुणाकडे. बर, पण आता आणखी आणखी जरा आपण युद्धाच्या अलीकडे 2 दिवस येऊयात. उदाहरणार्थ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवस इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आणि बेंजामिन नेतन्याहू यांची भेट देखील त्यांनी घेतली. त्यांचा त्या ठिकाणी काही 10 करार झाले, काही घोषणा देखील झाल्या. 26 फेब्रुवारीला ते भारतात परतले देखील. पण 28 फेब्रुवारीला सकाळी म्हणजे पहाटेच या ठिकाणी इस्रायल आणि इराण यांचं युद्ध सुरू झालं. तर या ठिकाणी आता आपल्याच देशातली आणखी जी काही इतर पक्षीय मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की एकतर नरेंद्र मोदींनी मध्य आशियामध्ये एकतर संवेदनशील वातावरण असताना हा दौरा करण्याची गरज काय होती किंवा हा दौरा केला ही चूक होती का? तुम्हाला काय वाटतं एक निरीक्षक म्हणून किंवा आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून काय? नाही, म्हणजे मुळामध्ये भारताच्या पंतप्रधानांनी कुठे दौरे करावेत हा पूर्णपणे आपला अधिकार आहे आणि जे त्यांनी केलेलं आहे त्यात कुठेही गैर आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की हे जी युद्धाची पार्श्वभूमी आहे, ही जी धग म्हणू आपण, ही युद्धाची धग काय 2 दिवसापूर्वी तयार झालेली नाही. याला मुळात आपण म्हणजे हा छुपयुद्ध त्यांचं अनेक दिवसापासूनच आहे. मी तुम्हाला सांगितलं की पॅलेस्टाईनच्या संघर्षापासून त्यांच्यामध्ये ही संघर्षाचं वातावरण आहे. पण गेल्या 18-19 महिने म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष झालेलं आहे की प्रत्यक्षपणे इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचं वातावरण आहे. म्हणजे त्याची व्याप्ती आत्ता थोडीशी वाढली, पण हे गेल्या 18 महिने 20 महिने या काळामध्ये हा जो संघर्ष आहे तो चालूच आहे संघर्ष. आणि मोदी तिथे जातात आणि दुसऱ्या दिवशी इकडे येतात आणि इस्रायलच्या बाजूने आहेत, हे असं होत नाही किंवा त्यांच्यामुळे घडलं नाही. तर ह्या युद्धाला, ह्या संघर्षाला ही पार्श्वभूमी ही साधारणतः धगधगती 2-2.5 वर्षाची आहे. म्हणजे सडनली 2 दिवसात गेले आणि मोदी जाणं आणि युद्ध सुरू याचा काही संबंध नाही, काही संबंध नाही. उलट
आज जगाच्या परिप्रेक्षामध्ये भारत एक अशी अर्थव्यवस्था आहे जी अर्थव्यवस्था या आजही येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही बाजूला सांभाळून घेऊन दोघांना समजून सांगण्याची जी क्षमता आहे आज जगामध्ये तर ती भारताकडे आहे. कारण या दोघांमधला जो कम्युनिकेशन आहे म्हणजे या युद्धाचा अंत काय होईल किंवा शेवट काय होईल ते करत असताना भारताची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. भारत इराणला सोडू शकत नाही किंवा इस्रायलच्या बाजूने मग जाऊ सध्या शकत आपण नाही. तटस्थ आहोत असं म्हणायचं. आज सध्या आपण तटस्थ आहोत आणि हीच भूमिका आपली राहणार आहे. याचा उलट जगाला फायदा होणार आहे. आपल्याला आठवत असेल म्हणजे पाकिस्तान आणि आपलं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा इस्रायलनं आपल्याला उघड पाठिंबा दिला होता. अगदी बरोबर. पण इराणनं आपल्याला म्हणजे भले उघडपणे पाठिंबा दिला नव्हता पण त्यांना हे युद्ध थांबावं अशी देखील त्यांची इच्छा होती. म्हणजे दोन्ही देश तसं भारताच्या बाजूने जर म्हटलं तर ते पॉझिटिव्हच आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे भारताला पण असं कुठल्या तरी एकाला धरता येणार नाही. येणार नाही. भारत मुळामध्ये भारत हा अलिप्तवादी, आपण अलिप्ततावादी राष्ट्रगटाचा एक प्रमुख सदस्य आहे आणि भारताचा तेव्हापासूनचा स्टँड जरी आपण आज नव भारत म्हणत असलो जरी आपण अलीकडच्या काळामध्ये भारताच्या फायनान्शियल पॉलिसी जरी चेंज झाल्या असल्या तरी मित्रत्वाच्या पातळीवरती इराण आणि इराक हे आपल्याला दोघेही सारखेच आहेत. इस्रायल आपण ह्या दोघंही दोन्ही पातळ्यांवरती हे दोघं आपल्यासाठी तेवढेच सक्षम आहेत किंवा दोघंही आपल्यावरती वेळोवेळी उभे टाकलेले आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये मुख्य कारण काय आहे मुख्य विषय काय आहे की या दोघांमध्ये जर समेट घडून आणायचं असेल तर भारतासारख्या राष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या आपण आता ह्या सगळ्या युद्धाकडे जेव्हा पाहतो तेव्हा या जगामध्ये आशावादी राष्ट्र म्हणून जग फक्त भारताकडे पाहतो. कारण ह्याचं जे शेवट आहे ही आज परिस्थिती पाहिली दोघांची का राष्ट्रप्रमुखांची हत्या होते आणि परत ती चिघळतं. याला जर समर्पकरित्या समोर शांततेच्या मानवतावादी दृष्टिकोनातून जर कोण घेऊन जात असेल ते भारत घेऊन जात. नक्की म्हणजे युद्ध सुरू झालं आणि दुसऱ्याच दिवशी आयातुल्ला अली खोमेनी यांचा त्याने खामेनी यांचा मृत्यू झाला. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की मुळात जेव्हा कनेसेटमध्ये म्हणजे जी इस्रायलची संसद आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये नरेंद्र मोदींनी भाषण देखील केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं की आम इस्रायली खाई अशी जी तिथली भाषा आहे म्हणजे इस्रायली जनता जिवंत राहो वगैरे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी भाषण केलं. पण जेव्हा ते आले आणि मग युद्ध सुरू झाली तर ते एक असा संदेश गेला की आपण त्या ठिकाणी त्या वेळेत जाणं ही आपली चूक होती. पण मुळात मग असं होतं का की ऑलरेडी आधी ह्या इस्रायलचं ठरलेलंच आहे की आपल्याला युद्ध करायचं आहे आणि मोदींचा हा दौरा नियोजित होता. आता ह्या गोष्टीकडे जर आपण म्हणजे भारताची एकूण प्राचीन परंपरा या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत हा ज्ञानेश्वरांच्या पसायदान ओठावरती घेऊन जगणारा राष्ट्र आहे. म्हणजे आता विश्वात मके देव म्हणणारा राष्ट्र आहे आणि तिथे जाऊन जर माझ्या देशाचे पंतप्रधान जर म्हणत असतील की सगळे आनंदी राहा यात काहीही गैर नाही आहे. आणि ह्या युद्धाची जी पार्श्वभूमी आहे ती 2 दिवसाची नाही आहे. त्याला एक मागचा इतिहास आहे आणि ते धगधगतं युद्ध होतच आणि त्याच्यामुळंच मग जर तसं असतं तर आपण आतापर्यंत कुठेतरी एका बाजूला दिसलो असतो. तसं नाही आहे ते. आपण एक मानवतावादी राष्ट्र म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती भारताची असते. नक्की. आता आणखी आपल्याकडे एक महत्त्वाचे 2 प्रश्न आहेत ते म्हणजे तेल. जसं तुम्ही म्हणाले कच्च्या तेलाचा जो काही सगळा व्यवहार होतो आता मुळात होमुर्ज जी सामुद्रधुनी आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे जी खाडी आपण ज्याला म्हणतो एक 35 किलोमीटर असं तुम्ही भागपणे सांगितला. तर इराण निश्चितच आता जी काही त्या ठिकाणाहून आपली आयात निर्यात होते ती जर बंद झाली तर त्याचा परिणाम आपल्या भारतावर कितपत होऊ शकतो. साहजिकच आहे. ती खाडी जी आहे ती आखाती राष्ट्राची अत्यंत महत्त्वाची खाडी आहे आणि अंतरानं जर आपण म्हटल्याप्रमाणे तुम्ही एक 35 किलोमीटरचं त्याचं डिस्टन्स आहे आणि ते आत्ता सध्या तरी इराणच्या ताब्यामध्ये आहे. म्हणजे आत्ता तर म्हणजे इराणकडे आहे ते आणि इराण त्यातून कंट्रोल ठेवून एक जगाला मेसेज देऊ इच्छितो की मी काय करू शकतो किंवा माझ्या बाजूनं कोणीतरी यावं असाही त्याच्या मागचा एक गुप्त मेसेज इराणचा असू शकतो आणि याची व्याप्ती जगभर घेऊन जाणं. म्हणजे इंधन जर थांबलं तर आपण चर्चा केल्याप्रमाणे कुठल्याही राष्ट्राचा तो आत्मा आहे आणि त्याच्याशिवाय इंजिन आपलं इंधना आणि कुठलंही राष्ट्र चालूच शकत नाही. आणि फक्त भारतच आहे का तर जगातले अनेक राष्ट्र आहेत ते राष्ट्र तेलाच्या बाबतीत आखाती राष्ट्रावरती अवलंबून आहेत. पण आपण रशियाकडून घेतो आणि त्याचा राग अमेरिकेला आहेच कारण की 18% टॅरिफ आहे आणि तो जर तुम्ही तेलाची मागणी कमी केली नाही तर आम्ही 25%वर नेऊ असं डोनाल्ड ट्रम्प म्हटले. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे. खरं तर ट्रम्प पॉलिसी आणि इंडिया किंवा भारत किंवा मग जग असं हे एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतं रशियाचं काय वाटतं म्हणजे रशिया काय करेल आता या भूमिकेला. आणि जसं तो मगाच्या चर्चेत नाही असं पुढे आलं तुम्ही म्हणाला होतं की रशिया जो स्टँड घेईल कदाचित भारत तो स्टँड घेईल. नाही स्टँड घेणार नाहीये की आता या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त भारताचं लक्ष कुठं असेल तर ते रशियाच्या पॉलिसीकडे आहे. म्हणजे रशिया काय करतोय
त्याच्याकडे आत्ता सध्या भारताचं लक्ष आहे. बरं. म्हणजे त्याचं कारण असं आहे की हे मित्र राष्ट्र आहे आणि या मित्र राष्ट्राच्या एकूण निर्णय प्रक्रियेकडे, धोरण प्रक्रियेकडे भारत अत्यंत सजगपणे पाहतो आहे. म्हणजे रशिया काय करतोय याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये भारत काहीतरी निर्णय घेईल म्हणजे कुणाच्याही बाजूला जाणार नाही. हे म्हणजे आपली पॉलिसी मुळामध्ये तशी आहे, कारण आपण अगदी या देशाच्या स्वातंत्र्यापासूनच आपण अलिप्ततावादी राष्ट्रांच्या गटामध्ये राहिलो आणि त्यामुळं भारताचं लक्ष हे जगाच्या इतर राष्ट्रांच्या पॉलिसी बरोबर रशियाच्या पॉलिसीकडे खूप लक्ष असणार आहे, कारण तो जुना मित्र आहे आणि हा नवा भारत आहे. बरं. त्यामुळं रशियाच्या पॉलिसीकडे आपलं लक्ष असणार. जुना मित्र नवा भारत. नवा भारत, जुना मित्र आहे आणि हा नवा भारत आहे. बरं सर, आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या शेताच्या बांधापर्यंत येऊन पोहोचला ह्या युद्धामुळे, त्याची झळ खरी म्हणजे बसली आहे ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांना. एकतर अख्खा ती देश जिथं आपला बराचसा माल, शेतमाल एक्सपोर्ट होतो. आता उदाहरणार्थ आपण पाहिलं तर मग नाशिकचा कांदा असेल किंवा जळगावची केळी, द्राक्ष असतील, तर ती आता अक्षरशः कंटेनरमध्ये अडकून पडली आहेत, सडायला लागलेली आहेत. कितीतरी टन कांदा आपला अडकून पडला आहे. तर हे जे सगळं जर पुढे एक्सपोर्ट आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्हायला लागला तर मग निश्चितच दर घसरतील आणि दर घसरल्याचा परिणाम शेतकऱ्यांवर, मग महागाई वाढली. तर काय आता याच्यातनं सोल्युशन काय नेमकं? आता भारत कसं लक्ष ठेवून आहे याकडे? हे बघा, मी अलीकडच्या काळामध्ये जगाच्या ह्या बॉर्डर्स ह्या शिथिल झालेल्या आहेत. म्हणजे राष्ट्राच्या बॉर्डर ज्या आहेत, नेशन्स बॉर्डर ज्या आहेत त्या शिथिल झाल्यात. कुठलाही राष्ट्र आज इंडिपेंडेंट नाही आहे, तो डिपेंडंट बनलेला आहे. म्हणजे फक्त भारतच इम्पोर्ट करतो आणि दुसरे लोक भारताकडनं काही घेत नाहीत असातला भाग नाही आहे. आणि कुठलाही एखादा राष्ट्र असा नाही की मी सर्वस्व आहे. अमेरिका सुद्धा आज छातीठोकपणे सांगू शकत नाही की मी सगळ्या बाबतीत सक्षम आहे, मला कोणाची गरज नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही राष्ट्राला अशी भूमिका घेऊन चालणार नाही. ज्या अर्थी 1200 कोटी रुपयाचे द्राक्ष हे कंटेनरमध्ये थांबून आहेत, या अर्थी हा एवढा एक्सपोर्ट तिकडे होत होता, त्याला खरेदी होत, म्हणजे त्याची खरेदी होत होती त्या मालाची. तसं तुम्ही सगळ्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे त्याचं डिपेंडन्सी ते राष्ट्र हे भारतावरती या काही गोष्टीवर अवलंबून आहेतच. अगदी तेल हे जरी इंधन असलं तरी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एक्सपोर्टमधून अलीकडच्या काळामध्ये वाढलेल्या आहेत. आता प्रश्न आहे तो शेतीचा. पण शेतीच्या संदर्भात शेती आणि शेतीशी रिलेटेड सगळे क्षेत्र हे अफेक्टेड होतील, बाधित होणार आहे. म्हणजे त्याच्यावरती परिणाम होणार आहे की हे कशा पद्धतीनं याच्यावरती आपण म्हणतो की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इम्पॅक्ट, हे सगळे इनडायरेक्ट इम्पॅक्टचे परिणाम आहेत. डायरेक्ट म्हणजे तुमच्यावरती बॉम्ब टाकला जातो आणि तिथं उद्ध्वस्त केलं जातं, हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. इनडायरेक्ट म्हणजे काय, तुमची फायनान्शियल कंडिशन असेल, तुमचं शेअर मार्केट असेल, कोंडी करणं, रुपया करणं, ह्या सगळ्या गोष्टीची कोंडी होणार आहे तिथे. बरं सर, अगदी आता एक शेवटचाच प्रश्न आणि तो अत्यंत महत्त्वाचा, की जसं आता तुम्ही मगाशी म्हणाल की रशिया काय करते याकडेही भारताचं लक्ष लागून आहे, पण अख्ख्या जगाचं लक्ष भारतही काय करते याकडेही लागून आहे. कारण इराण काय आणि इस्रायल काय निश्चितच भारतासाठी तितकेच दोघेही देश महत्त्वाचे आहेत आणि त्यांनाही भारत तितकाच महत्त्वाचा आहे. तर याच्यावर एक आता आपल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून नेमकं काय संदेश जाऊ शकतो असं तुम्हाला वाटते? कारण आपले बरेचसे पर्यटक जे आपण किंवा जे बाहेर देशामध्ये आहेत त्या ठिकाणी आखाती देशांमध्ये बहुधा अडकलेले आहेत आणि त्यांना सोडवण्याचं पण काम अर्थात तिथून देशांमधून पण मदत होतीये. तर या अनुषंगानं भारताची पॉलिसी कुठपर्यंत ठरू शकते? जसं आपण युक्रेनच्या वेळी आपण पाहिलं आणि त्या ठिकाणाहून आपले सही सलामत बरेचसे पर्यटक किंवा तिथले आपले जे भारताचे नागरिक आहेत ते बाहेर काढू शकलो होतो. हे बघा, आज अशी परिस्थिती आहे जगाच्या पातळीवरती की ऑक्टोबर 2026मध्ये युनायटेड नेशनमध्ये जी सभा झाली त्याच्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी युद्धातून माघार घेणार नाही आणि जर मी माघार घेतलो तर जगातील सगळे राष्ट्र असं म्हणतील की मी घाबरलो आणि हा माझ्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा तो हल्ला असेल. कुठल्याही परिस्थितीत मी ते माघार घेणार नाही. आता तीच भूमिका तुम्ही आज इराणमध्ये बघा. त्या देशाचा राष्ट्रप्रमुखाला म्हणजे अटॅक झाला, हल्ला झाला आणि ते वारले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलाला तुम्ही मुस्तफाला तुम्ही सत्तेवरती बसवलं आणि तेवढ्याच द्वेषानं तुम्ही हल्ले करायला सुरुवात केली. या युद्धाचा शेवट हा कोण हरेल किंवा कोण जिंकेल असा होणार नाही. म्हणजे एखादा भाग म्हणजे उद्या इस्रायल आणि अमेरिका जिंकलं आणि इराण हारला असं होणार नाही. या परिस्थितीमध्ये मी सांगतो की जगामध्ये भारतासारखे जी राष्ट्र आहेत ही राष्ट्र चर्चेसाठी पुढे येतील आणि चर्चेच्या माध्यमातून ह्या युद्धावरती कुठेतरी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन्स परिणाम ही मध्यस्थी करण्याची जी भूमिका आहे आज भारतासारखा देश करू शकतो येणाऱ्या काळामध्ये.
त्याच्यामध्ये युनायटेड नेशनचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरक्षा परिषदेतील राष्ट्र जे आहेत त्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडे व्हेटोचा अधिकार आहे. ही राष्ट्र महत्त्वाची आहेत. त्याचबरोबर आण्विक धोरणाचा जो काही कार्यक्रम आहे तो अत्यंत सक्षमरित्या जगाच्या पातळीवरती स्ट्रॉंगली याच्या पुढच्या काळामध्ये राबवावा लागेल, कारण त्याच्याशिवाय ही अशी युद्ध थांबवली जाणार नाही आहेत. आणि भारताची जी भूमिका असेल ही भूमिका चर्चेच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून जग कसं शांत राहील याच्यासाठीच प्रयत्न करणारा असेल आणि भारतच हे जगाच्या पातळीवरती एक आशादायी राष्ट्र असेल तेव्हा ह्या अशा परिस्थिती असेल मध्ये मला असं वाटतं. नक्कीच. खरं म्हणजे नरेंद्र मोदींनीच एकदा विदेश दौऱ्यामध्ये म्हटलं होतं की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. वसुदैव कुटुंबकम ही आपली भारताची खरे म्हणजे परंपरा आहे आणि त्याच दृष्टिकोनातूनच त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की आम इस्रायली खाई, इस्रायलची जनता जिवंत राहो. त्यामुळे सगळ्यांनी शांततेत गुण्यागोविंदानं नांदावं हीच भारताची भूमिका असेल आणि चर्चेतूनच खरं म्हणजे या युद्धाला विराम देता येऊ शकतो. कोण हरेल कोण जिंकेल हा काय T20 मॅच आणि त्याचा निकाल लागला असं नाहीये. खरं तर चर्चेतून तोडगा निघू शकतो आणि हा चर्चेतून तोडगा काढण्यासाठी भारत निश्चितपणे शांततेच्याच मार्गातून मध्यस्थी करेल हेच उत्तर कदाचित भविष्यात आपल्याला सापडू शकतं. देशमुख सर, खूप खूप धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला अगदी त्यातल्या खाचाखुणा, बारकावे, युद्ध का सुरू झालं, युद्ध कशामुळं बंद होऊ शकतं, थांबू शकतं हे देखील आपण सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. अर्थातच तर हे होते डॉक्टर श्रीकांत देशमुख, ज्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध या पुस्तकाचे लेखक का आहेत याचं उत्तर आज त्यांच्या मुलाखतीतूनच दाखवून दिलं. पण हे खरं आहे, युद्ध कोणत्याही देशाला कायम युद्धाकडेच नेत असतं. त्यामुळे पहिल्यांदा युद्ध थांबलं पाहिजे आणि चर्चा सुरू व्हायला पाहिजे. तुम्ही मात्र पाहत राहा अशीच चर्चा पाहण्यासाठी LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.